की घोषणा की है। महाराष्ट्र के बदलापुर में 2 बच्चियों से यौन उत्पीड़न को लेकर लोगों में उबाल है और एमवीए ने 24 अगस्त यानी कल महाराष्ट्र बंद बुलाया था, लेकिन शरद पवार ने ट्वीट कर ये जानकारी दी है कि इस बंद को वापस लिया गया है। ये सरकार का ध्यान इस केस की ओर आकर्षित करने का प्रयास था। ये बंद भारत के संविधान के मौलिक अधिकारों के दायरे में था। हालांकि बॉम्बे हाईकोर्ट ने फैसला लिया कि बंद असंवैधानिक है और अब बॉम्बे हाईकोर्ट के फैसले का सम्मान करते हुए इस बंद को वापस लिया गया है। उसके बाद उद्धव ठाकरे ने भी प्रेस कॉन्फ्रेंस कर ये घोषणा की कि भले ही बंद को वापस ले लिया गया है, लेकिन हम शिवसेना भवन के बाहर कल मुंह पर और हाथ पर काली पट्टी बांधकर अपना विरोध जाहिर करेंगे। सुनिए उद्धव ठाकरे ने क्या कहा है। जे गुन्हे घडतायत त्या गुन्ह्यातील आरोपींबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल दाखवून त्यांना ताबडतोबीने सजा देण्याची सुद्धा तत्परता आपण दाखवावी। साहजिकच आहे की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही, परंतु कोर्टाचा आदर ठेवावा लागतो। या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो। काही गोष्टी अशा असतात की सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि त्याच्यानंतर तिथे सुनावणी होऊन निर्णय मिळणं ह्याच्यातही थोडासा वेळ अवधी हा जाऊ द्यावा लागतो, कारण सुनावणी नीट व्हायला पाहिजे। या घटना अशा आहेत आणि या बंदचं कारण हे वेगळं होतं। सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आताही वेळ नाहीये, कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार, अपील होणार आणि त्याच्यामध्ये जनतेच्या मनातला जो काही उद्रेक आहे, संताप आहे, तो जर का आणखीन उफाळला तर मग सगळ्यांनाच कठीण होईल। आणि म्हणून असं आम्ही ठरवलेलं आहे, ज्याप्रमाणे माननीय पवार साहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा, तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत। मात्र राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील। ठीक आहे, बंदला तुम्ही बंद म्हटल्यात, आम्ही तोंडच बंद ठेवतो। एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही गोष्ट आता शिल्लक आहे की नाही, मोर्चे, संप